बुलेटिनच्या नंतर बातमी आहे आता महाराष्ट्रात राजकारणात बदलणाऱ्या वाऱ्यांची। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला असताना दुसरीकडे आणखी एक समीकरण जुळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात रंगलीय। ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याची। आज पुण्यातील एका बैठकीत शरद पवार आणि अजित पवार हजर होते। दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले होते। कृषी क्षेत्रात एआयच्या वापरासंदर्भातली बैठक संपताच शरद पवारांच्या दालनात अजित पवारांसोबत दुसरी बैठक झाली। दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनं राजकारणात नव्या युतीची नांदीची चर्चा असताना शरद पवार आणि अजित पवारही मोठं पाऊल उचलणार का हे पाहावं लागेल। दरम्यान अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाल्यावर राज्यातील राजकारणात नवी समीकरणं उद्यास येणार का असा सवाल उपस्थित होतोय। मात्र अजित पवारांनी या बैठकीबाबत स्पष्टीकरण दिलंय। शरद पवार संस्थाध्यक्ष मी ट्रस्टी म्हणून बैठकीला आलो असल्याचं अजितदादांनी म्हटलंय, तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार एकत्रच असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। कुठल्याही कार्यक्रमाला ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसतो का असा सवालही उपस्थित केलाय। पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो। उद्याच्याला आम्ही तिथे जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही। आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात। मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात। जनतेला काही गोष्टीला आम्ही बांधील आहोत, आम्ही काही शब्द जनतेला दिलेले आहेत आणि त्याची पूर्तता करण्याच्या करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील, काहींनी अभ्यास केलेला असेल, काहींचीकडे अधिकची माहिती असेल, तर त्या माहितीची विचाराची देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण करणं हे आपल्या महाराष्ट्राला 1 मेला महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे। 65 वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते महत्त्वाचं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या वेगवेगळ्या मीटिंगला मी तरी हजर आहे। अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, ते एकत्र आलेलेच आहेत ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार। आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही, आमच्याकडे विद्या प्रतिष्ठान नाही एकत्र यायला, आमच्याकडे काहीच नाहीये। हे एकत्र आलो या कारणासाठी आम्ही एका बंद खोलीआड बसलो, जयंतराव बसले, अजितदादा बसले, पवार साहेब आले, असं आमच्याकडे नाहीये। त्याच्यामुळे ते त्यांच्या स्वागताचे अजितदादांच्या वगैरे जे काय आम्ही काल बघतो ते त्यांचा प्रश्न आहे। तो आमचं प्रेम आहे तितकंच टोकाचा आणि कडवटपणा तितकाच असतो आणि त्यात भेसळ